बाजूने आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल श्रीलेवन लोणावळा संघ इस गोलंदाजी मागपट गोलंदाज तयार झालाय पहिला चेंडू घेऊन या पहिल्या षटकातील. इस पहिला चेंडू ला गेलाय इथे मात्र स्वरूपात आपण पाहू शकताय एक वेगळा वेग या चेंडूमध्येही आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धाव स्वरूपात फेक इथे मात्र जरूर पाहायला मिळाली आहे. नक्कीच गोलंदाजीला सुरुवात झाली आहे. तब्बल 2 चेंडू इथे मात्र निर्धाव स्वरूपात फेकले गेलेत. त्या बाद अफलातून गोलंदाजी होताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. एका बाजूने रायगड तालुक्यातून बिलॉंग करणारा संघ आहे तर दुसऱ्या बाजूने मात्र भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करणारा संघ. गोलंदाजी मागपट गोलंदाज पुढचाही चेंडू सलग 3 चेंडू फेकले गेले तिथे मात्र निर्धाव स्वरूपात. एकंदरीत आपण गोलंदाजाला पाहिलं सायुष मात्रेला तर जास्तही गावातून आहे आणि उरण एक्सप्रेस म्हणूनही त्याला सातत्याने संबोधलं जातं. त्या विभागामध्ये त्या गोलंदाजाच्या नावाचा बोलबाला सातत्यानेही आपण इथे पाहताना पाहतोय. तोच कुठेतरी बोलबाला या मैदानामध्येही भिवंडी नगरीमध्येही दाखवताना आता मात्र पाहायला मिळतोय. चौथा चेंडू आहे इथे मात्र निर्धाव स्वरूपात. क्या बात आहे. सलग 4 चेंडू चारी चेंडू इथे मात्र निर्धाव स्वरूपात फेकलेत. काय म्हणाल बाबूशा सर. चारी चेंडू निर्धाव फेकले. बघूयात चांगली गोलंदाजी होताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. कारण खऱ्या अर्थानं अशी गोलंदाजी कारण फलंदाजांनाही आपण चांगल्या पद्धतीने फटके कन्वर्ट करताना पाहिलेत पण गोलंदाजाला अशी गोलंदाजी. 5वा चेंडू इथे मात्र उडवलाय जेलला संधी. काय होईल कडचं पतन. फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन. बाल्या मामाचं गाजतय नाव आमचे मामाचं गाजतय नाव. थँक्यू डीजे. सलग 5 चेंडू 4 चेंडू निर्धाव फेकलेत. 5व्या चेंडूवर गडी बाद झालाय. मेडन ओव्हर इथून मात्र हाताळली जाईल का हे कुठेतरी पाहण्यासारखं असेल पण अंतिम चेंडू अजूनही शेष आहे. 5 चेंडू जर इथे मात्र उरण एक्सप्रेस मात्रेने निर्धाव फेकल्यात. शेवटच्या अंतिम चेंडूवर मात्र काय करेल हे कुठेतरी इथे मात्र पाहण्यासारखं असेल. नवीन फलंदाज इथे मात्र पोहोचलाय मैदानाच्या दिशेने. सुभाषला आपण पाहू शकताय. ते जासई संघाकडून आलाय आणि जासई जेव्हाही नाव घेतलं जातं तेव्हा मात्र एक नाव जरूर तोंडावर येतं ते म्हणजे कोण. नक्कीच नयन आव्हाड लोगो मास्टर त्यांनाही आपण पाहू शकताय. अतिशय चांगल्या पद्धतीचं लोगो किंग आणि चांगल्या पद्धतीचे लोगो त्यांच्याकडून आपल्याला होताना पाहायला मिळतात. यस इथे मात्र उरण एक्सप्रेस साईश मात्रे गोलंदाजी मार्फत तयार झालाय. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता इथे मात्र गोलंदाज तयार. आई चेंडू तटवलाय आहे क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन. मेडन ओव्हर ते मात्र हाताळली जाते. क्या बात आहे. आवडली असेल गोलंदाजी तर इथे मात्र वाजवा टाळ्या. बाल्या मामाचं गाजतय नाव आमचे मामाचं गाजतय नाव. बाल्या मामाचं गाजतय नाव आमचे मामाचं गाजतय नाव. यस बाबूशा सर. जैसे कि हर एक जंगल में चंदन के पेड़ नहीं होते यस हर एक समुंदर में मोती नहीं होते वैसे ही हर एक टीम में साईश मात्रे जैसे खिल्लाडी नहीं होते हे कुठून तरी इथे मात्र दाखवून दिलंय. तब्बल 6 चेंडू फेकलेत. 6 चेंडू इथे मात्र निर्धाव फेकल्यात. मेडन ओव्हर इथे मात्र हाताळली आहे. क्या बात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यस 2 गाड्यांच्या मोबदल्यात 0 या अंकावर. यस कुणालला आता मात्र आणले गेले गोलंदाजी मार्कवर दुसरे षटक हाताळण्याकरिता. कुठेतरी मात्र साईश मात्रेच्या पावलावर फाऊल ठेवून त्यालाही आता मात्र गोलंदाज करावी लागेल. हेच ती गोलंदाजी इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल का गोलंदाज कुणालकडून हे कुठेतरी आता मात्र पाहावं लागेल. येस आणि मला उरण एक्सप्रेस म्हटलं तरी जातं का त्याचं उदाहरण प्रत्यक्षिक इथून मात्र साईश मात्रेने जरूर दाखवलं आहे. बघूयात आता मात्र कुणाल आहे. कुणालवर जिम्मेदारी सोपवली आहे. कशा पद्धतीने इथे मात्र ती जिम्मेदारी तोही पार पडतोय. कुणाल पाहण्यासारखा असेल. कुणाल एकच विनंती करीन मित्रा की थोडी घाई कर ही विनंती करतोय. गोलंदाजी माफ कर गोलंदाज कुणाल इथे मात्र सज्ज होईल. इस आपल्या षटकातील आपल्या भातातील इस पहिला चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता कुणाल. पहिला चेंडू आहे मिस केलं पण पंचांचे दोन्ही सरळ रेषेत इथे मात्र आलेत. वाईट स्वरूपातला इशारा पोहोचलाय. एक धाव इथे मात्र अभ्यंतरच्या स्वरूपात का होईना पण इथे मात्र मिळाली आणि टीम लोणावळा संघाने आता मात्र स्वतःचं खातं खुल्लं केलंय. हे सांघिक खातं इथे मात्र खुल्लं केलंय या वाईट स्वरूपात.
गोलंदाजी माफकर गोलंदाज पुण्याच्या एकदा इथे मात्र कुणाल तयार पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता चेंडू आहे चेंडू डिलिव्हर केलाय पंचांचं हात पुनश्च एकदा सरळ रेषेत आलेत बॅक टू बॅक 2 वाईट्स इथे वाईट इथे मात्र जरूर पाहायला मिळतात तब्बल 2 वाईट फेकल्यात 2 धावा ही फलकावर इथे मात्र जोडल्या गेल्यात 2 गड्याच्या मोबदल्यात आपण इथे मात्र पाहू शकताय इस गोलंदाजी माफकर गोलंदाज यार पुढचा चेंडू आहे एज घेतोय फाईन लेगच्या दिशेने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला गेलाय प्रयत्न हा जरूर चांगला होता प्रयत्न करत राहा यश एकाद एक दिवशी मात्र जरूर आपल्याला मिळेल कुठेतरी मात्र त्याच प्रयत्न या क्षेत्ररक्षणाकडून झाला एक धाव मिळाली एकेरी धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचले 3 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले चेंडू अलॉंग दी कार्पेट्स बॅटनी खेळून काढलंय क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड जरूर झाली आहे जिथं होती एक धाव तिथे मात्र देऊन बसले 2 धावा यस कुठेतरी मात्र 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचले 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत 5 या अंकावर यस गुणलेखक कक्षामध्ये बदल झालाय आमच्या समोर जोडले गेलेत यस गुणलेखक त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये तब्बल चेंडूही संपले गेलेत आतापर्यंत यस 2 शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय बघूयात गोलंदाजी माफकर गोलंदाज पुन्हा एकदा तयार घेतली आहे क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण एकच धाव पुन्हा एकदा इथे मात्र मेथिया सिकल डबल धाव रोटेट होतानाही आपण इथे पाहू शकताय तसं एक धाव आली धावफलक एकेरी धावेने 6 या अंकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय हे आव्हान कितीपर्यंत दिलं जाईल हे कुठेतरी मात्र एक पाहण्यासारखं असेल त्यामुळे अंतिम षटकापर्यंत अजूनही प्रेक्षकांना मात्र डोळे लावून हा सामना पाहावा लागेल डाऊट विकेट खेळलाय एकच धाव इथे मात्र मेथिया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणारच नाहीये क्षेत्ररक्षण तितकंसं मजबूत ही आपण इथे मात्र पाहू शकताय एकच धाव येते धावफलक पुन्हा एकदा एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचतं 7 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचतंय तब्बल 4 चेंडूचा खेळ खेळला झालाय असवा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा पावलांचा वापर केलाय फटका फसलाय लगा तो सिक्सर नाही तो मुंबईचा फिरका मिक्सर चौकी कभी मिळता नाही आहे असा प्रयत्न या मैदानावरून होताना आपल्याला जरूर पाहायला मिळालाय निर्धाव स्वरूपात फेक या चेंडूची इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे नक्कीच चेंडू संपलेत आतापर्यंत 5 शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी अलॉंग दी कार्पेट इथे मात्र तटवलंय धाव किती मिळेल तर धाव मिळेल फक्त आणि फक्त एक षटक क्रमांक 2 संपलाय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत 8 या अंकावर इस 2 षटकांचा खेळ संपलाय 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी राहील तोपर्यंत मनी हाय शिवबाचा दादा गुंडवली गावाचा सोनादेवी टेमकर आणि भव्य 11 SSCC खांबाळपाडा बोट टीम कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित नाणेफेक कक्षाच्या दिशेने वाटचाल सुरू करायची आहे कारण डब्बल हे सत्र संपल्यानंतर तुमच्यामध्ये नाणेफेक केली जाईल सोनादेवी टेमकर आणि भव्य 11 SSCC खांबाळपाडा या 2 संघांना इस 2 षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या फलकावर 8 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय शेवटच्या अंतिम 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे त्यामध्ये तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पुनश्च एकदा उरण एक्सप्रेस साईश मात्रेला इथे मात्र आणलं गेलंय यस पहिलं षटक तर मेडन इथे मात्र हाताळलंय तिसरं षटक कशा पद्धतीने इथे मात्र हाताळेल हे कुठेतरी इथे मात्र पाहण्यासारखं असेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पहिला चेंडू आहे या चेंडूवर केलाय प्रहार तिथे होता क्षेत्ररक्षक तैनात यस विकेटचं बटन फलंदाज बाद बॅक टू दी पवेलियन कम ऑन डीजे ठाणे जिल्ह्यात शान मामाची सदा साथ हाय नव तरुणाची रणधीर म्हात्रे व बाल्या मामाचा आहे असा जीव भाव थँक्यू डीजे झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला परततोय अतिश मुलेला आपण पाहू शकताय तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय लाईव्ह स्क्रीनला आपण पाहिलं तर थोडीशी निराशा त्याच्या चेहऱ्यावरचीही आपण
जरूर पाहू शकता. नक्कीच त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज योगेश डोंगरेला मात्र आणलं गेलं आहे. त्याच्याबरोबर जिम्मेदारी सोपवली आहे. ती कशा पद्धतीने आता मात्र तोही आपल्या फलंदाजच्या भूमिकेमध्ये पार पाडेल हे कुठेतरी इथे मात्र पाहण्यासारखं असेल. योगेश डोंगरे आपण त्यालाही पाहू शकताय. जेव्हा जेव्हा जिम्मेदारी सोपवली आहे तेव्हा तेव्हा मात्र एक वेगळ्या अनुषंगाने क्रिकेटही खेळताना आपल्याला हे खेळाडू इथे मात्र पाहायला मिळतात. कुठेतरी आता मात्र आपल्या खांद्यामधली ताकद या फलंदाजांना जरूर दाखवावी लागेल. कारण थोडंसं बॅकफुटलाही जाताना पाहायला मिळतोय टीम लोणार संघ. हे साईश मात्रे पहिलं षटक लाजवाब अतिशय सुरेख षटक इथे मात्र हाताळतानाही आपण त्याला पाहू शकताय. विकेटचं पतन झालंय. पहिल्या चेंडूवर गोलंदाज तयार. दुसरा चेंडू आहे चेंडू उडवलाय अपील केलंय आणि पंचांन इथे मात्र पाहिलं तर पंचांचा इशाराही पोहोचवला अपील झाल्यानंतर. स्निग्धा फिक्स झाली मात्रेला आपण पाहू शकताय. पुन्हा एकदा पहिल्या षटकाच्या इतिहासाची पुनरावृत्ती इथे मात्र करताना पाहायला मिळेल का. तिसरा चेंडू लेगच्या दिशेने तटवलाय आहे क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय. चेंडू तोपर्यंत सरळ निघून जातोय. सीमा रेषा पार चौकार. थँक्यू डेजे. आता मात्र जसे उत्तर देताना त्या फलंदाजाला पाहिलं चौकार आलाय. चौकाराच्या बढतीनं धावसंख्या फलकावर झपाट्याने पुढे सरकली आहे 12 या अंकावर. चेंडूचा खेळ संपलाय. चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी माग साईश मात्रे एकदा तयार. चेंडू डिलिव्हर करायचं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण आपण या मैदानामध्ये पाहिलं की आम्ही सातत्याने म्हणतोय की 22 स्वरूपातली ही एक धाव वाजेल आणि एकेरी धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 13 या अंकावर. आम्ही आधी म्हटलं की ज्या पद्धतीने संगीतामध्ये साथ असावी लागते वादकाची त्याच पद्धतीने इथे मात्र क्रिकेटमध्ये गोलंदाजाला साथ असावी लागते ती म्हणजे निश्चित रूपानं या क्षेत्ररक्षणाची ती साथ आता मात्र जास्तही संघ देताना आता मात्र पाहायला मिळतोय. तब्बल 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. 5वा चेंडू आहे उडपला गेलाय. या चेंडूला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. होईल का जेल. यस इथे मात्र झालंय जेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट अंजूर गावामध्ये रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर चर्चा गाजते जिल्हाभर. विकेटचं पतन झालंय. तब्बल साईजच्याही आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ म्हणजे समाप्ती झालेला आहे. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. अतिशय सुरेख षटक हाताळताना इथे मात्र साईश मात्रे आपण त्यालाही पाहू शकताय. गोलंदाजी मागपड गोलंदाज. टीम चेंडू निर्धाफेक. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 13 या अंकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या अंतिम 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी राहील. तोपर्यंत जाऊयात बिग चॉकीच्या दिशेने आणि परतूया सामन्याच्या दिशेने. यस टीम सोनादेवी टेमगर आणि भव्य 11 SSCC खांबाळपाडा बोथ टीम कॅप्टन्स आपण त्वरित नाणेफेक कक्षाच्या दिशेने पोहोचायचं आहे. ही सत्र संपल्यानंतर नाणेफेक केली जाईल. धन्यवाद. मामाच काम काय लय दमदार चर्चा गाजते जिल्हाभर. स्क्रीनला आपण पाहू शकताय लोणाड वर्सेस जासई. रिचर्ड 11 लोणाड आणि विठ्ठल रुक्मिणी जासई या 2 संघांमधील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचा नमुना इथून मात्र दाखवताना पाहायला मिळतात टीम जासई संघ. आणि खऱ्या अर्थानं जर हा संघ गोलंदाजीचा तोफखाना असेल तर त्या तोफखान्याचा प्रमुख कोण असेल तर निश्चित रूपाने शाहीस मात्रे. गोलंदाजी माफ गोलंदाज. पहिला चेंडू प्रहार केला या चेंडूवर. इस फटक्यामध्ये ताकद आपल्याला जरूर पाहायला मिळाली पण क्षेत्ररक्षणामध्ये ही तितकीशी ताकद आपल्याला जरूर दाखवताना इथे मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एकच धाव मिळाली या एकेरी धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 14 या अंकावर. येस जयजी ठाकूर यांच्याकडून जासई संघाला शुभेच्छा आल्यात त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. धन्यवाद.
व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. एक धाव येईल. एकेरी धावेने धावफलक 15 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. नक्कीच इथे मात्र पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 5 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकताय गोलंदाज प्रमोद मडवीला आपण पाहू शकताय. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज प्रमोद. या चेंडूला उडवलंय. उंची खूप जास्ती पाहायला मिळते. झेलला संधी. झेल होईल का? झेल झालाय ड्रॉप. कुठेतरी मात्र झेल ड्रॉप झाल्यानंतर रनआउटच्या विकेटच्या नादामध्ये कलेक्शन थोडंसं खराब इथे मात्र होताना पाहायला मिळालं. धावा मिळाल्यात तरी किती? या चेंडूवर धावा मात्र मिळाल्यात. यस 3 आणि धावफलक 3 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचेल. जे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. 17 या अंकावर तब्बल 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या फलकावर 18 या अंकावर. मिस केलं गेलं. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपातली फेक जरूर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 18 या अंकावर. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रमोद बडवीही त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. चौथा चेंडू आहे. हा आहे निर्धाव. कुठेतरी फलंदाजांना जखडून ठेवतोय हा गोलंदाज. काय गोलंदाज आहे टीम जासई संघाकडे आपणही पाहू शकताय. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथून मात्र करताना पाहायला मिळतात. तब्बल 4 चेंडूचा खेळ खलास झालाय. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. वन्स अगेन डॉट बॉल. इथे मात्र वन्स अगेन निर्धाव चेंडू फेकला गेलाय. तब्बल 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर 4 गाड्यांच्या मोबदल्यात 18 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. यस जयेश ठाकूर आणि आयुष ठाकूर धुतूम मॅन फ्रॉम धुतूम यांच्याकडून इथे मात्र शुभेच्छा आल्यात त्या जासई संघाला. त्याही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. पुढचा चेंडू एज घेतली आहे अगदी क्षेत्ररक्षण धडी सर्कलच्या आतमध्ये अतिशय सुरेख पाहायला मिळाला. या अंतिम चेंडूवर धावा मिळाल्यात. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत की या एकेरी धावेने धावफलक 4च्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय 19 या अंकावर. कोणी मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटकार. कधी बॉलरला फुटलंय घाम विकेट घेऊन करतोय कार. तर आपण सामन्याच्या दिशेने एका बाजूने आहे टीम सई संघ तर दुसऱ्या बाजूने मात्र लोणार संघ आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता रोशन म्हात्रेला इथे मात्र आणलं गेलंय. रोशन म्हात्रेवर जिम्मेदारी सोपवली आहे. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता कशा पद्धतीने पार पाडतोय एक जरूर पोहोचवीन तुमच्यापर्यंत. पहिला चेंडू आहे. एक धाव तरी इथे मात्र जरूर कन्वर्ट केली जाईल का? आणि इथे मात्र विकेटचं पतन. कुठेतरी मात्र धावेचा वेग मंदावला गेला. विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन. मोदी बॉलर हॅट्रिक वरती कधी फिल्डरने केली कमाल. चित्त्यासारखा मारून झेप ड्राईव्ह मारून घेतलाय झेल. केतन तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी. थँक्यू डीजे. कारण आपण पाहिलं ना की अनेक फलंदाजांचा मनसुबा अंतिम षटक आहे. जास्तीत जास्त धावा कन्वर्ट व्हाव्या. कुठेतरी मात्र या अनुषंगाने फलंदाजी करायला तेही सुरुवात करतात.
पण कुठेतरी मात्र मनसुबा मोडण्याकरिता गोलंदाज मात्र अतिशय पॉवरफुल आणावा लागतो आणि कोणीतरी मात्र त्याच अनुषंगाने इथे मात्र रोशनलाही मात्र आणलं गेलंय की काय. येस, बघूया त्या अनुषंगाने आता मात्र गोलंदाजी करेल का. येस, पहिला चेंडू तर इथे मात्र संपुष्टात आलाय. शेवटच्या अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. कशा पद्धतीने इथे मात्र डिलिव्हर केलं जाईल. गोलंदाजी मार्फत गोलंदाज रोशन तयार. पुढचा चेंडू आहे. या चेंडूला फटक्यामध्ये आहे ताकद. चेंडू निघून जातोय सरळ. वन बाउन्स क्लिअर करून सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. गाव देवी क्रीडा मंडळ अंजुरची तात्यानं हाय न्यारी झाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये पब्लिक सारी. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थाने बिग शो आहे या टेनिस क्रिकेटचा. तब्बल 33 बाईकसह एक 4 व्हीलर. आम्ही आधीही दुपारच्या सत्रामध्ये म्हटलं की अगदीच्या ते 3 दिवसात प्रेक्षक राजा पोहोचेल ना त्याला असं वाटेल की मी बाईकच्या शोरूममध्ये एंट्री केली आहे की काय. इतक्या बाईक्स मात्र या मैदानावर आपल्याला जरूर पाहायला मिळतील. यस, 33 बाईकसह एक 4 व्हीलर. आणि आमचे सुभाष धुमाळ सरी म्हणतात ना की ना भूतो ना भविष्य, अशी स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. आम्ही सातत्याने उल्लेख करत आलो आहे या स्पर्धेबद्दल. आमच्या प्रेक्षक राजासाठी आलेल्या प्रेक्षक राजासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने बसण्याची सोय आहे. VVIP डाईस आपण इथे मात्र पाहू शकताय. आमचं कॉमेंट्री बॉक्सही पाहू शकताय. गोलंदाज तयार. स्नो रनचा इशारा. धाव थांबवण्यात आली आहे. फेक पुनश्च एकदा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाले. निर्धाव. तब्बल चेंडू संपले गेले 3 आणि धावसंख्या फलकावर 23 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. यस, या अंतिम षटकातील निर्णायक षटकातील इथे मात्र 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. शेष राहिलाय. डवलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने पाठवलंय. दिली गेली एक सलामी आमच्या कॉमेंट्री बॉक्सला. चेंडू गेला 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 सीमा रेषा पार. षटकार. टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये राष्ट्रवादी चषक काय एक नंबर त्यांच्या गाजतय जिल्हा भर पाल्या मामाचं काम काय लय दमदार त्यांच्या गाजतय जिल्हा भर. येस, थँक्यू डीजे. गरिबांचा कैबारी बाळ्यामामा म्हात्रे. विकासाचा महामेरू वन अँड ओनली वन बाळ्यामामा म्हात्रे. या तरुणांसाठी धावून जाणारे एकमेव व्यक्तिमत्व इस बाळ्यामामा म्हात्रे. आणि त्याचं गीत आपण इथे मात्र पाहू शकताय. अतिशय सुरेख गीत ही इथे मात्र वाजंत्री केली गेली आहे. षटकार आलाय. धावसंख्या फलकावर षटकाराच्या बढतीने जाऊन पोहोचलाय. 29 या अंकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी माफकर गोलंदाज रोशन इथे मात्र पुन्हा एकदा तयार झालाय. पुढचा चेंडू. 5वा चेंडू अलॉंग दी कार्पेटने इथे मात्र तटवलाय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण झालंय मजबूत. फेक करायची होती कुठे आणि इथे मात्र केली आहे कुठे. विकेटचं पतन इथे मात्र रनच्या स्वरूपात होईल का. पंच आमच्यापर्यंत डिसिजनही पोहोचवतील. तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तोपर्यंत आपणही पाहू शकताय आमची टेनिस क्रिकेट टीम आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य त्यांच्याकडून होताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. अनेक चांगले टेलिकास्ट हेही आमच्यापर्यंत पोहोचवतील. नक्कीच धावा किती मिळतील तर धाव मात्र एकच मिळणार आहे. आणि एकेरी धावेच्या बढतीनं धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 30 या अंकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज या रनअपमध्ये मिस्टेक असावा म्हणून की काय या चेंडूला त्यांनी थांबा दिलाय उग्यात. फेक झाली आहे. निर्धाव. षटक क्रमांक 5 संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 30. विजयाकरिता 31 धावांचा आव्हान समोर ठेवलंय. हे 31 धावांचा आव्हान पार करेल का टीम यस झासाई संघ हे ऐकवण्याकरिता तुमच्या समवेत जोडले जातील सुभाष धुमाळ सर. तोपर्यंत ते जोडले जातील तुमच्या समवेत नाणेफेक कक्षामध्ये. त्यांच्या तिथे मात्र असतील सोनादेवी टेमगर वर्सेस बब्बे 11 SSCC खांबाळपाडा या 2 संघांमध्ये नाणेफेक इथून मात्र केली जाईल आणि तिथे मात्र तुमच्या समवेत जोडले जातील सुभाष धुमाळ सर. धन्यवाद तेजस्वी धोबी. तर ग्रुप एल मधील शेवटचा पहिल्या फेरीमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. वाघोली विपक्ष टेमघर या 2 संघामध्ये.
भव्य 11 कंबालपाडा विपक्ष टेमघर या दोन संघामध्ये सोनादेवी टेमघर विपक्ष भव्य 11 SSCS कंबालपाडा. तर नाणेफेक केली जाईल दोन संघामध्ये. खंबालपाडा विपक्ष टेमघर या दोन संघामध्ये हा टॉस केला जाईल. तर आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाईनजींच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. 5 ओव्हरचा सामना असेल हे आपण नाणं पाहू शकता. एका बाजूला राष्ट्रवादी चषक 20-22 तर दुसऱ्या बाजूला तुमच्या आमच्या सर्वांचेच लाडके लोकनेते बालेमामा. राष्ट्रवादी चषक कॉल आहे आणि राष्ट्रवादी चषकच आलेला आहे. तर मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापाऱ्याची सोडवायची आहे. जितू नाणेफेक आपण जिंकलेले आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे भिवंडी नगरीमध्ये सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण भिवंडी नगरीमध्ये एंट्री केली, या मैदानावर एंट्री केली. या मैदानावर एंट्री केल्यानंतर कसं वाटलं? आयोजन खूप मोठं आहे आणि खूप भव्य आयोजन आहे. प्रेक्षक त्या मानाने थोडे कमी आहेत पण समजू शकतो कारण क्लायमेट पण खूप गरम आहे आणि वेळ पण खूप आहे, परंतु आयोजकांनी कोणतीही कसर सोडली नाही आयोजनाची. नाणेफेक आपण जिंकलेली आहे. 5 षटकांचा सामना असणार आहे. तर नाणेफेकीचा कॉल आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता का? खूप महत्त्वाचं होतं कारण आमच्या संघाकडे बॉलिंगच्या कंपॅरिझननी बॅट्समॅन खूप चांगले आहेत आणि त्यांच्यावर जास्तीत जास्त अपेक्षा आहे. तर चेसिंग करणं आम्ही नक्कीच वावगट डिसिजन घेऊ आणि प्रथम क्षेत्ररक्षण आम्ही करण्याचा प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं सोनेदेवी टेमघर संघ म्हटलं तर भिवंडी तालुक्यामधील हा एक दिग्गज संघ आहे. या संघाला निर्धारित 5 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल आणि कोणते असे गोलंदाज असतील ज्यांच्याकडून या महत्त्वाच्या सामन्यामध्ये खास अपेक्षा असेल? समोरचा संघ बलाढ्य आहे आणि होम टीम आहे. भिवंडी परिसरात ते नेहमी खेळतात. त्या टीममध्ये श्याम चौधरीसारखा ऑडिटर आहे ज्याच्यासोबत पण आम्ही खेळलेलो आहे एकत्र. तर चांगला कॉन्टेस्ट असेल. आम्ही धावांचा नाही तर श्यामला रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करू. क्या बात आहे. खंबालपाडा विपक्ष टेमघर नेहमीच लढती चांगल्या पाहायला मिळालेल्या आहेत आणि एकमेकाला नक्कीच डावपेची दोन्ही संघांना माहिती आहेत. तर टेमघर विपक्ष खंबालपाडा एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल 100%. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. श्याम नाणेफेक हरल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे ना भूत न भविष्य टेनिस क्रिकेट विश्वामधील नंबर 1 स्पर्धा तब्बल 33 बाईक्स आणि 4 व्हीलर्स या स्पर्धेचं आयोजन राष्ट्रवादी चषक 20-22 आपण पाहतोय. तर या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय म्हणाल? खूपच चांगलं आयोजन केलं आहे आणि स्पेशली मी थँक्यू बोलेन की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. नाणेफेक जर आपण जिंकले असते तर काय निर्णय असता? फिल्डिंगच केली असते. मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध घडलेलं आहे. जे हवं ते मिळालेलं नाही. प्रथम फलंदाजी करताना 5 षटकामध्ये ज्यामध्ये 2 षटके पॉवरप्लेचे असणार आहेत तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा मानस असेल आणि फलंदाजीमध्ये असे कोणते चेहरे असतील तुझ्या सहित की ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? मी आहे, किसन आहे, अल्पेश चौधरी आहे, प्रथमेश आहे. सगळे बॅट्समॅन चांगले आहेत. जो जाईल तो 100% देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्र नाणेफेक झालेलं आहे. खंबालपाडा संघ नायकांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेलं आहे. बॅक टू कॉमेंट बॉक्स. पुढील सामना मित्रांनो आपण सोनेदेवी टेमघर विपक्ष शिवाजी शेलार क्रिकेट क्लब भव्य 11 खंबालपाडा या दोन संघामध्ये पाहणार आहोत. मात्र वळू आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. सुरू असलेला सामना आपण पाहतोय. या दोन संघामध्ये विठ्ठल रखुमाई जासे विपक्ष रचित 11 लोणार या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना रचित 11 लोणार संघाने आपल्या धावफलकावर धावा जोडलेल्या त्या 30 आणि 31 धावांचं एक माफक आव्हान ठेवलेलं आहे जासे या संघासमोर. सर्व जोडे मैदानामध्ये आपण पाहतोय साईस मात्रे आणि भूषण मात्रे. तर गोलंदाज मार्कवर गोलंदाज अजय. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सुरेख फटका. चेंडू निघून जाईल सीमापार. कॅल्क्युलेट अगदी तोलून मापून मारलेला षटकार.
नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे, कारण स्क्वेअर ऑफ द विकेट जर बघितलं तर नक्कीच फिल्डिंग पोझिशन आपल्याला पाहायला मिळाले होते आणि परिणामस्वरूप पंचांनी नो घोषित केलेला आहे. तर 7 धावा या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतात. 7ने अकाउंट ओपन होतोय विठ्ठल रखुमाई जासे या संघाचे. यावेळी स्टेपमध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. एक माफक लक्ष आहे 31 धावांचं विठ्ठल रखुमाई जासे या संघासमोर. मागील सामना सुपर ओव्हरमध्ये गावदे अंजूर संघाने जिंकला होता. गावदे अंजूर जिनको हार नाही मंजूर, इलाका भी हमारा और धमाका भी हमारा, हे चित्र मागील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. लोणार विपक्ष जासे हा सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतोय. यावेळी मिडल बॅट चेंडू घेता आला नाही. जोपर्यंत चेंडू अडवला जातोय मिडविकेट क्षेत्रामध्ये तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका दोन स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज. सिंगलने जास्त संघाची धावसंख्या वाढून होते ती धावफलकर 8 धावा. ग्रुप एल मधील हा पहिला सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीमधील रचित 11 लोणार विपक्ष विठ्ठल रखुमाई जासे. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल रखुमाई जासे हा संघ आपल्याला 31 लक्षाचा पाठला करताना दिसतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. अजय पहिल्या षटकात हलतोय. यावेळी सामना करेल फलंदाज भूषण मात्र आहे. यावेळी सुरेख चेंडू मात्र दिशा भरकटलेली आहे. पंचांचं वाढचा इशारा होतोय. आव्हान धरतं वाढ चुरमाने. इकडे धावणे धावसंख्येमध्ये फार धावसंख्या पाहतोय धावफलकावर झालेली आहे ती 9 धावा. राष्ट्रपती चषक 2022चं हे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट विश्वामधील विक्रमी स्पर्धा आपण पाहतोय. अनेक विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून तोडले गेलेले आहेत, मोडले गेलेले आहेत. अनेक आविष्कार या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा सलग 8वा दिवस 8वी रजनी आपण अनुभवतोय. यावेळी सुरेख चेंडूला अपडे दिली होती. परफॉर्म डिलिव्हरी आपण पाहतो आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा मुख्य पंच शकील कोटी सरांकडून दिला जातोय. मात्र चांगला तिखा बाउन्सर आपण पाहतोय. अगदी फलंदाजाला गुड नाईट बोलताना चेंडू गेला होता एस्ट्रेक्सच्या हातामध्ये. धावसंख्या 9. पहिल्या षटक मार्गस्थ असताना यावेळी समोर खेळलेल्या विषयामध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण मिड ऑन झिरोमध्ये पाहायला मिळते आहे. क्विक थ्रो मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या एका धावेने वाढवून दुहेरी अंकामध्ये पेश करते 10 धावा. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल रखुमाई जासे विपक्ष रचित 11 लोणार या 2 संघामधील ग्रुप एल मधील हा सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसामधील हा 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अजय राऊंड विकेट गोलंदाजी करताना यावेळी सुरेख चेंडू एक अफिली तिथे पाहायला मिळतोय. मात्र पंच सहमत नाहीत. पंच आमच्याकडे वळतात, वायरचा इशारा करतात आणि कधी कधी नक्कीच क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की अपील ढापण्याचाही प्रयत्न अशा प्रकारे केला जातोय. वाईट ढापण्याचा प्रयत्न अपीलने केला जातोय. तो प्रयत्न मात्र चतुर आणि चाणक्य पंच आहेत. गोलंदाजाच्या चेहऱ्यावर स्मित अशी आपण पाहतोय. मात्र पंचांच्या नजरेमधून ते सुटलेलं नाही. या फुलटा चेंडू सुरेख फटका. चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा गुरीजन मधून सीमा पार कडकदार चौकार. फोर व्हीलर 33 बाईक पारितोषिकांचा वर्षावर. धावसंख्या 4ने वाढते आणि धावसंख्या 4ने वाढून होते ती धावफलकावर 15 धावा हे आपण पाहू शकता. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी गॅप फेडलं होतं
रेस लागली होती खरं तर क्षेत्ररक्षकांनी चेंडूमध्ये, मात्र अंतिम क्षणी चेंडूने ती रेस जिंकली. हे दुसऱ्या अँगलमध्ये आहे, पाहू शकता कशा प्रकारे फटका केला होता. लॉर्ड फुलटच चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलला होता फलंदाजाने. यावेळी चेंडूला फिरकून दिलेला आहे, उंचच उंच मात्र लांब नाही. सुरेख झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. तो या स्टेडियम वरती बघून आयोजन होत या गार, करते कौतुक बघून सारे, राष्ट्रवादीच्या शक्ता थरार. सुमित शेठ रणधीर शेठ मार्गदर्शन भारी, योगेश शेठ सुधीर शेठ यांची साथ न्यारी. खाली पब्लिक सारी फिदा, टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. खाली पब्लिक सारी फिदा, टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. राष्ट्रवादीचे शक काय एक नंबर, त्यांच्या गाजतय जिल्हाभर. पाल्या मामाचं काम काय लय दमदार, त्यांच्या गाजतय जिल्हाभर. अजून या षटकामधील शेवटचा एक चेंडू शेष आहे. चांगला झेल तिथे डीपमध्ये काही इंचेस आतमध्ये क्षेत्रक्षणी पकडला होता आणि पहिला फलंदाज फेल होऊन डगवटच्या आश्रयाला गेलेला आहे. जास्त सांगायला पहिला हादरा बसतोय. फलंदाज सलमेचा आपण पाहतोय बाद झालेला आहे. तो साहिल मात्रे, नवीन फलंदाज मयूर पाटील येतो वन डाऊन पोझिशन खेळण्यासाठी. गावदे अंजूर संघाला आपण येलो जर्सीमध्ये खेळताना पाहिलं होतं आणि पुन्हा एकदा आपण खंपालपाडा या संघाला येलो जर्सीमध्ये खेळताना पाहणार आहोत. आणि आजचा दिवस जर बघितलं तर येलो जर्सीवाल्यांच्याच नावे राहिला होता, कारण ऑस्ट्रेलियन संघाने आजच्या दिवशी विश्वचषक जिंकण्याची हॅट्रिक केली होती. कारण आजच्या दिवशी 2007मध्ये श्रीलंका संघाला पराभूत करून वर्ल्ड कप जिंकला होता ऑस्ट्रेलियन संघाने. यावेळी चेंडू हवेमध्ये मिस्टाईम फटका, क्षेत्ररक्षक दुरून येतोय आणि झेल पकडतोय या सुरेख झेल आणि समाप्त होतोय आणखीन एक फलंदाजाच खेळ. दुसरा हादरा बसतोय विठ्ठल रखुमाई जासे या संघाला. एक माफक आणि तोकडं आव्हान आहे, मात्र आपण पाहतोय फाईट देताना रचित इलेव्हन लोणार संघ. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये इंटर होतो आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज योगेश डोंगरे येतोय. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही, कारण 5 षटकांसाठी आपल्याला फक्त 25 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे आणि पहिल्या षटकात त्यांसाठी तब्बल आपण 6 मिनिटं खर्च केलेले आहेत. योगेश डोंगरे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पिटूचं दुसरं षटकांसाठी आता मात्र 3 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये तैनात केले होते. क्षेत्ररक्षक व्यूहरचना आपण पाहू शकता. विशेपमध्ये 2 क्षेत्ररक्षक, थर्डमॅन फाईन लेग. पॉईंट थोडासा बॅकवर्ड पाहतोय. कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळी सुरेख चेंडू पूर्णपणे चक्कीत बीट केलं होतं फलंदाजाला. 1 धाव, 1 बॅच रूपाने फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 1 धावेने वाढते. 16 धावा आपल्याकडे झलकल्या गेल्या आहेत. 31 या लक्षाचं पाठला करताना आपण बघतोय मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल रखुमाई जासई. ग्रुप एल मधील हा पहिलाच सामना आपण पाहतोय. हो 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 हो, सुरेख फटका. चेंडू निघून जाईल का नाही पाहायचं आहे, मात्र निघून जातो. येस, सीमाबार षटकार. आम्ही पंख
आहेत. पहिल्या दिवशी चांगलं परफॉर्मन्स त्यांचं पाहायला मिळालं होतं. यावेळी गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस. चोवीस धावा धावपलकावर पाहायला मिळतात आणि इथून 7 धावांची आवश्यकता आहे. ती मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल रखुमाई जासे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. योगेश डोंगरे दुसऱ्या षटकात आलतोय. यावेळी पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. षटकानंतर चांगली वापसी करताना योगेश डोंगरे आपण पाहतोय. इथून फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता आहे जासे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर सामना सोनदेवी टेमगर विपक्ष भाव्या 11 डबल सी खंबालपाडा या दोन संघामध्ये. यायले फ्लिक फटका आपण पाहतो निघून जाईल. बॅकवर्ड स्कोर एक मधून सीमाबार चौकार. जास्ती संघाचा सामनावीर